Hello, student. I'm Dr. Jyoti Sawant. Welcome to Bright Chemistry Channel. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलं की इंटरनल एनर्जी म्हणजे काय. प्रत्येक सबस्टन्समध्ये एक डेफिनेट अमाऊंट ऑफ एनर्जी असते. म्हणजेच द एनर्जी स्टोर्ड इनसाइड द सबस्टन्स इज कॉल्ड इंटरनल एनर्जी. मग ती कायनेटिक एनर्जी असू दे, पोटॅन्शियल एनर्जी असू दे, या सगळ्यांचं एकत्रित जे वर्गीकरण आहे त्याला इंटरनल एनर्जी असं म्हणतात. पण आपल्याला माहिती आहे की इंटरनल एनर्जी जी आहे याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू जी आहे ही आपल्याला काढता येत नाही. आणि म्हणून मग आपण काय करतो, चेंज इन इंटरनल एनर्जी जी आहे ही आपण बघतो आणि फायनल जी इंटरनल एनर्जी आहे त्यातून इनिशियल इंटरनल एनर्जी जर वजा केली म्हणजे डेल्टा यू इज इक्वल टू U2 मायनस U1 केलं की आपल्याला चेंज इन इंटरनल एनर्जी ही मिळू शकते. हे झालं थेरटिकल कन्सेप्ट. पण मग हाच कन्सेप्ट जो आहे त्यासाठी लॉ एक आलेला आहे ज्याच्यासाठी आपण म्हणतो थर्मोडायनॅमिक्स फर्स्ट लॉ. काय लॉ आहे पहा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. हा जो फर्स्ट लॉ आहे थर्मोडायनॅमिक्सचा हा सिम्पली कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. म्हणजे एनर्जीचा ऊर्जा अक्षयतेचा जो नियम आहे त्यालाच फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स असं म्हटलं जातं. अकॉर्डिंग टू धिस लॉ द टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम अँड सराउंडिंग रिमेन्स कॉन्स्टंट. या लॉनुसार टोटल एनर्जी जी आहे सिस्टीम आणि सराउंडिंगची मिळून ती कॉन्स्टंट असते. व्हेन द सिस्टीम चेंजेस फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट आपल्याला एनर्जी चेंज होताना दिसतो. परंतु सिस्टीम आणि सराउंडिंग या दोन्हींचा मिळून जर आपण टोटल एनर्जी बघितली तर ती कॉन्स्टंट राहते. द लॉ इज स्टेटेड इन डिफरंट वे ॲज फॉलोज. त्याची वेगवेगळी स्टेटमेंट्स आहेत आणि ज्यावेळेला आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये स्टेट अँड एक्सप्लेन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स असा प्रश्न येईल त्यावेळेला आपल्याला सर्व स्टेटमेंट लिहावी लागतात आणि त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशनही लिहावं लागतं. तर पहिला स्टेटमेंट काय आहे पहा, एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. युनिवर्सची जी एनर्जी आहे टोटल एनर्जी ती कॉन्स्टंट आहे. दुसरं स्टेटमेंट आहे द टोटल इंटरनल एनर्जी ऑफ एन आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट. द टोटल इंटरनल एनर्जी ऑफ एन आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट हा दुसरा स्टेटमेंट आहे. तिसरं स्टेटमेंट काय आहे, एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड अँड कॅन ओनली बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की एनर्जी निर्माणही करता येत नाही किंवा ती नष्टही करता येत नाही, पण काय की एका फॉर्म ऑफ एनर्जीमधून दुसऱ्या फॉर्म ऑफ एनर्जीमध्ये आपल्याला कन्व्हर्जन हे करता येऊ शकतं. हे सगळे जे स्टेटमेंट्स आहेत हे इक्विव्हॅलंट स्टेटमेंट्स आहेत आणि हे आपल्याला परीक्षेमध्ये सर्वच लिहावे लागतात. त्यानंतर आपण पाहूया फॉर्म्युलेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की सिस्टीममध्ये एनर्जी चेंज जर करायचे असतील तर आपण ते दोन पद्धतीनं करू शकतो. कुठली पहिली पद्धत, बाय हीट ट्रान्सफर, आणि दुसरी कुठली पद्धत, बाय डुईंग वर्क. म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी जर आपल्याला काढायची असेल तर मला पाहावं लागेल की सराउंडिंगनं सिस्टीमवरती किती काम केलं आहे. तर सिस्टीमनं सराउंडिंगवर किती काम केलं आहे तर ते येईल दॅट इज प्लस W. आणि सिस्टीमच्या आत किती हीट आलेली आहे दॅट इज प्लस Q. आणि म्हणून आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये चेंज इन इंटरनल एनर्जी जी आहे ती मोजताना काय मॅथमॅटिकल एक्सप्रेशन घेतो, Q प्लस W. किती हीट आत आली आणि किती वर्क डन झालं सिस्टीमवरती. सो आपला मॅथमॅटिकल फॉर्म काय आहे, डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. Increase in internal energy of the system
is equal to sum of the quantity of heat supplied to system and amount of work done on system. So हे एक्सप्रेशन लक्षात ठेवा. डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W, जे की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे. आता आपण डिफरंट कंडिशनमध्ये हाच जो फर्स्ट लॉ आहे कसा डेव्हिएट होतो हे आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा तर बघूया फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर आयसोथर्मल प्रोसेस. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय, तर टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर इंटरनल एनर्जी चेंजसुद्धा काय असतो, शून्य असतो. आणि त्यामुळं इथं आपला जो फॉर्म्युला आहे कुठला, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचा काय आपल्याला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. पण डेल्टा यूच आपलं शून्य आहे, तर मग आयसोथर्मल प्रोसेससाठी फर्स्ट लॉ कसा होईल, 0 इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. म्हणजेच काय होईल, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू. यावरून आपल्याला काय सांगता येईल, द अबोव इक्वेशन इम्प्लाइज दॅट हीट ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम इज एंटायरली यूज्ड फॉर डुईंग वर्क ऑन द सिस्टीम. सगळंच्या सगळं हीट ॲब्सॉर्ब जी आहे ही वर्क डनसाठी वापरली जाते. वेन वर्क इज डन ऑन सिस्टीम बाय सराउंडिंग देर इज अ रिलीज ऑफ हीट. हे सुद्धा आपल्याला MCQ मध्ये विचारलं जाण्याची शक्यता आहे. आता दुसरी प्रोसेस आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस. तर ॲडियाबॅटिक प्रोसेसची डेफिनेशन काय आहे, इन ॲडियाबॅटिक प्रोसेस देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग. म्हणजे आपल्याला Q हे काय असतं, शून्य असतं. जर Q शून्य आहे तर आपला जो फॉर्म्युला आहे कुठला, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. मग क्यूच जर शून्य असेल तर आपल्याला काय येईल, डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू. चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू डब्ल्यू. पण जर आपल्याला इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी दिसत असेल, इन्क्रीज कधी होईल, जेव्हा U2ची व्हॅल्यू जास्त असेल, तर मग आपल्याला इथं increase in internal energy of the system is work done on the system. If the work is done by the system on the surrounding, then there will be decrease in the internal energy. तर increase in internal energy असेल तर सिस्टीम वरती वर्क डन होतं, आणि डिक्रीज इन इंटरनल एनर्जी असेल तर सिस्टीम वर्क परफॉर्म करते. या पद्धतीचा आपल्याला इथं अर्थ काढता येऊ शकतो. आता तिसरी प्रोसेस बघूया, आयसोकोरिक प्रोसेस. आता आयसोकोरिक प्रोसेस पाहण्यापूर्वी आपल्याला एक माहिती हवं की डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. हा वर्क डनचा फॉर्म्युला जो आहे तो इरिव्हर्सिबल प्रोसेसमधून आपण फायनली इक्वेशन हे डिराईव्ह केलेलं आहे. हे डब्ल्यूचं जे इक्वेशन आहे हे आपण आपल्या फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सच्या मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये घातलं तर डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यूच्या ऐवजी मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही ही व्हॅल्यू आपल्याला घालायची आहे. आता आयसोकोरिक प्रोसेसमध्ये काय कॉन्स्टंट असतं, तर आयसोकोरिक प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं, म्हणजे डेल्टा व्ही आपला आला शून्य. जर डेल्टा व्ही शून्य असेल आणि तर आपल्याला पी एक्सटर्नलची व्हॅल्यू काय, पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्हीची व्हॅल्यू काय येईल, शून्य येईल. व्हॉल्यूम कॉन्स्टंट असल्यामुळे हीट ॲब्सॉर्ब जी आहे ते आपल्याला QV दाखवावी लागेल. म्हणजेच आपली डेल्टा यू जी व्हॅल्यू आहे इट विल बी इक्वल टू क्यू इंटू QV. तर QV हे जे आहे ते आहे हीट ट्रान्सफर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता डेल्टा यू इज इक्वल टू QV या इक्वेशनवरून आपल्याला काय दिसेल, a change in internal energy of the system is due to heat transfer at constant volume. आता हे जे सबस्क्रिप्ट वापरलेलं आहे V, that indicates that heat is transferred at constant volume. Further,
यू म्हणजे इंटरनल एनर्जी ही स्टेट फंक्शन आहे, म्हणजे QV हे पण काय होईल, स्टेट फंक्शन असणार आहे. हा कदाचित MCQला विचारला जाईल. त्यानंतर चौथी प्रोसेस आहे आयसोबारिक प्रोसेस. आता आपल्याला माहिती आहे की युजली केमिकल रिॲक्शन ज्या आहेत ह्या ओपन कंटेनरमध्ये घडून येतात आणि त्यावेळी आपण प्रेशर जे आहे हे कॉन्स्टंट ठेवतो. आता ह्या सगळ्या रिॲक्शनमध्ये आयसोबारिक प्रोसेसमध्ये आपल्याला P जे आहे हे कॉन्स्टंट ठेवावं लागतं आणि त्यामुळं आपला जो फॉर्म्युला आहे कुठला, डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस Q मायनस P डेल्टा V हा आपला मॅथमॅटिकल फॉर्म आला. आता इथं आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवलेला आहे, त्यामुळं जी हीट आहे ती Qच्या ऐवजी आपण QP अशी लिहायची आहे. सो डेल्टा U इज इक्वल टू QP मायनस P एक्सटर्नल डेल्टा V हा आपला फॉर्म्युला येणार आहे. आता हे जर आपण रिअरेंज केलं तर काय येईल, QP इज इक्वल टू डेल्टा U प्लस P एक्सटर्नल डेल्टा V हा आपल्याला इथं मॅथमॅटिकल फॉर्म मिळेल इन केस ऑफ आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेसमध्ये लक्षात ठेवा की प्रेशर जे आहे हे कॉन्स्टंट असतं. थँक्यू. with